सगळे जर तिकडे गेल्या सगळे कॅमेरामॅन्सला इथं बोलवतील म्हणजे सगळ्या अँगल मधून दिसतील व्यवस्थित अँगल व्यवस्थित यायला पाहिजे. कपिलो वजगणकः लम्बोदरश्च विघ्नो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यक्पडे शोण्याश्रीं विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे पिता नमो व्रातपतये नमो बलपतये नमः प्रमदपतये नमस्ते स्तुतिं चला इथं उभं राहू. माझं चिठ्ठी लावा करा तर दोन बोट वर करा. कणकण येते. मोबाईल नाही 282 पलीक आहे का 1141 शशिकांत शिंदे कुठे
हां हां अकराशे 42 वैशाली शशिकांत शिंदे. आणि बोट दाखव हे अजित तेजस शशिकांत शिंदे. अकराशे 44 शिंदे. थोडं मागे थोडं मागे 42 वैशाली शशिकांत शिंदे. लांबे घ्या सगळे सगळे या लांब. शिंदे साहेब फक्त मतदान केलं की समोर बघा. तेजस शशिकांत शिंदे. आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे. कुलदेवतेचा कुलस्वामिनीचा आणि मतदारसंघाच्या सर्व मतदाराचा आशीर्वाद घेऊन मी आज मतदान मला विश्वास आहे गेल्या काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल, माझे नेते आणि पक्षाचे सर्व प्रमुख प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा मला विश्वास आहे. लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं. सर्वांना मी विनंती करेन, उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा. लोकशाही जिवंत ठेवायची आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा. तर मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे. सर, पहिले जे 2 टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले. सातारकरांबद्दल काय विश्वास आहे? मी प्रचाराच्या मध्ये हाच मुद्दा घेतला होता की मागच्या 2 टप्प्यामध्ये जे काय 50% वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल, पण तुम्ही प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती केली. पार पडते थोडं चालेल. ठीक आहे. मतदानाची प्रक्रिया आज पार पडते, काय सांगा? खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सातारकर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे.
जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.